नमस्कार मंडळी. तर आज आहे ना मी भरपूर धान्य आणि कडधान्य वापरून आहे ना मस्त खमंग अशी ना थालीपीठाची भाजणी बनवून दाखवणार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही ही भाजणीचं प्रमाण वापरून व्यवस्थित अशी ही भाजणी बनवली ना तर मस्त असं आपले जे काही भाजणीचं पीठ असतं ना ते भरपूर दिवस मस्त असं टिकतं. तर पहा, अशा प्रकारे पाहू शकता छान असं आपलं मस्त हे भाजणीचं पीठ इथं तयार झालेलं आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला थालीपीठ बनवून खायचं असेल ना तेव्हा तुम्ही पटकन असं हे भाजणीचं पीठ हे ना तर ते बनवू शकतात. तर पहा, मी इथं अशा पद्धतीचे एवढे असे कडधान्य आणि धान्य घेतलेले आहेत. तर त्यामधून पहा, तर हे एका वाटीचं प्रमाण मी सगळ्या धान्यांना मी मोजून घेतलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगते. तर तुम्ही कुठलंही एक वाटी किंवा ग्लासचं प्रमाण घेऊ शकतात. फक्त प्रमाणाला एकच वाटी घ्यायची आहे. तर एक वाटी मी इथे ना गहू घेतलेले, जे आपण नेहमी पोळीच्या पिठासाठी वापरतो ना तर ते गहू आहेत. तर 2 वाट्या मी इथं ज्वारी घेतलेली आहे. तर आणि 1 वाटीभर बाजरी आणि सोबतच 1 वाटीभर इथे मी ना तांदूळसुद्धा घेतलेला आहे. जो तुम्ही भातासाठी किंवा खिचडीसाठी वापरत असाल ना तर तो तांदूळ. आणि सोबतच इथे मी घेतलेले 1 वाटीभर अख्खे मूग आणि एक वाटीभर इथे मी ना हरभरे घेतलेले, ते देखील आपण अख्खेच घेतलेले. जर तुम्हाला इथं डाळी घ्यायच्या असतील ना तर तुम्ही डाळींचा सुद्धा वापर करू शकतात. आणि अर्धी वाटीभर इथे मी अख्खेच उडीद घेतलेले आहेत. आणि सोबतच अर्धी वाटी इथे मी ना अख्खे मसूर घेतलेले आहेत. आणि अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी इथे मी पोहे घेतलेले आहेत. तर हे साबुदाण्याने ना आपल्या जे काही थालीपीठची भाजणी बनवतो ना त्याला छान असा चिकटपणा येतो. आणि एक छोटी वाटीभर इथे मी धने आणि जिरे घेतलेले आहेत. आता हे सर्व काही धान्य ना एक एक करून आपल्याला मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी मस्त असं मोठं पसरट भांडं घेतलेलं आहे. म्हणजे ना हे धान्य छान असं मस्त जेव्हा आपण भाजू ना तर व्यवस्थित असं भाजून होतं. तर भांडं घेताना कधी पण पसरट घ्या, म्हणजे छान असं भाजून होते. तर पहा, सगळ्यात आधी मी इथं 2 वाट्या ज्वारी घेतलेली आहे आणि ती मस्त आता खमंग अशी भाजून घेणार. आता हे सर्व काही धान्य ना मी मध्यम गॅसवरच छान असे भाजून घेणार आहे. तर मध्यम गॅसवर भाजल्याने छान असे आपले हे जे काही धान्य आहेत ना ते व्यवस्थित असे भाजून होतात. आणि जर का तुम्ही मोठ्या गॅसवर हे भाजून घेतले ना तर वरून असे भाजल्यासारखे होतात, पण आतून हे ना व्यवस्थित असे भाजून होत नाही. तर पहा, अशा प्रकारे आपली मस्त ही ज्वारी ना ती छान अशी भाजून झालेली आहे. परत आपल्याला त्याच भांड्यामध्ये ना इथं मी बाजरी टाकून घेतलेली आहे. तर 1 वाटीभर छान अशी आपल्याला ही बाजरीसुद्धा मस्त अशी भाजून घ्यायची आहे. आता बाजरी भाजायला काही जास्त वेळ लागणार नाही, बारीक असल्यामुळे पटकन अशी ना बाजरी भाजून होते. तर अशा पद्धतीने जर वेगवेगळे हे धान्य भाजून घेतले ना तर छान असे मस्त सगळे धान्य व्यवस्थित असे भाजले जातात. कारण काही धान्य हे पटकन भाजले जातात आणि काही धान्य थोडं उशीर लागतो. त्याच्यामुळे आहे ना जे काही आपण धान्य घेऊ ना तर ते वेगवेगळेच भाजून घ्या, म्हणजे छान असे खमंग भाजून होतात. आता सोबतच इथे मी ना ती बाजरी काढून घेतलेली आहे आणि सर्व काही आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे, म्हणजे पटकन आपण ही भाजणी तयार करून घेणार. तर गहू देखील आपल्याला छान असं 1 वाटीभर घेतलेले आहेत आणि ते देखील इथे मी ना छान भाजून घेणार. तर हे बघा, गहू छान मस्त असे ना थोडेसे फुलून झालेले आहेत, म्हणजे व्यवस्थित आपले हे ना हे गहूसुद्धा भाजून झालेले आहे. आता मी हे काढून घेणार आहे. तर इथे ना तर इथं आपलं जे काही आपण पॅन घेतलेली ना तर ती भाजून म्हणजे गरम झालेली. त्याच्यामुळे आहे ना काय होते की आपले जे काही आपण वस्तू पुढं भाजत जातो ना त्या अगदी पटपट अशा भाजल्या जातात, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर पहा, आपलं इथं एक वाटीभर इथे मी तांदूळ घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला इथं छान असं मस्त भाजून घ्यायचा आहे. तर हलकासा आहे ना इथं जो काही तांदूळ आहे त्याचा ना रंग बदललेला आहे, थोडंसं आहे ना पांढरट दिसतोय, म्हणजे छान असं मस्त आपला हा तांदूळ देखील भाजून होतोय. आता हे धान्य भाजत असताना आपल्याला आहे ना जास्त लालसर सुद्धा करायचं नाही किंवा जास्त इथं कच्चंसुद्धा ठेवायचं नाही. व्यवस्थित अशा प्रमाणात आपल्याला हे जे काही आपण धान्य भाजतोय किंवा कडधान्य भाजतोय तर ते व्यवस्थित असे ना भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे भरपूर दिवस आपली जी थालीपीठची भाजणी ना ती भरपूर दिवस अशी छान अशी राहते, खराब होत नाही किंवा मस्त अशी ह्या भाजणीला टेस्ट राहते. तर इथे मी ना मूगसुद्धा टाकून घेतलेले आहेत, 1 वाटीभर मूग. तर छान असं आपण हे ना इथं भाजून घेणार. तर इथं तुम्ही मुगाची डाळ वापरली ना तरीसुद्धा चालतं, त्याच्याने देखील छान अशी आपली ही
भाजणी तयार होते। तर लहान मुलं कडधान्य खायला किंवा डाळी खायला खूप कंटाळा करतात. त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने तुम्ही कडधान्य किंवा डाळी वापरून भाजणी करून केली ना आणि त्याचं थालीपीठ बनवलं तर खूप छान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की एवढे आपण धान्य वापरून किंवा कडधान्य वापरून छान असं मस्त पौष्टिक असं थालीपीठ बनवलेलं आहे। तर पहा अशा प्रकारे मी इथे ना हे काळे हरभरे घेतलेले आहेत। तर तुम्हाला इथे ना डाळीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात, पण इथे मी ना सर्व काही धान्य आणि कडधान्यच वापरते, त्याच्यामुळे डाळीचं इथं मी अजिबात वापर केलेला नाही आहे। त्या जर तुमच्याकडे हे हरभरे नसतील तर तुम्ही याच्यामध्ये डाळीचा सुद्धा वापर करू शकता। तर पहा हरभरे देखील छान असे आपले मस्त आहे ना भाजून झालेले आहेत। आता याच्यामध्ये मी अख्खे मसूर टाकून घेते। तर पहा हे देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर मसूर हे ना खूप बारीक असल्यामुळे ना पटकन हे ना भाजून होतील, त्याच्यामुळे ना इथं सतत आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, म्हणजे हे ना खाली जळणार नाही। तर पहा एखाद मिनिटानंतर हे व्यवस्थित असे भाजून होतात, कारण की आपल्या ना इथं ही जी काही कढई घेतली आपण ती भरपूर अशा प्रमाणात तापवून झालेली आहे, म्हणजे सगळं काही साहित्य आपण भाजत आलो ना तर ती खूप जास्त गरम झालेली आहे। आणि हे बघा याच्यापेक्षा आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही आहे। तर मग मस्त आता मी हे काढून घेते आणि याच्यामध्ये लगेचच अर्धी वाटी इथे मी अख्खे ना उडीद घेतलेले आहेत। तर इथं तुम्ही ना उडीदची काळी डाळ किंवा पांढरी डाळ असते ना तीसुद्धा तुम्ही इथं वापरू शकतात। हे सुद्धा छान असं आपण एखाद मिनिटभर मस्त असं परतवून घेणार। तर अशा पद्धतीने जे आपण थालीपीठची भाजणी बनवतो ना तर त्याच्यामध्ये उडीद घातले ना तर याला मस्त अशा छान भाजणीला जेव्हा आपण थालीपीठ बनवतो ना तर त्या थालीपीठाला छान असा चिकटपणा येतो। तर पहा इथं आपल्या एखाद मिनिटानंतर छान असे आपले उडीदसुद्धा भाजून झालेले आहेत आणि सोबतच इथे मी अर्धी वाटी ना पोहे टाकून व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर पोहे भाजायला जास्त काही वेळ लागणार नाही, पटकन असं भाजून होईल। तर पोहे टाकल्याने छान असं कुरकुरीतपणा येतो आपल्या ह्या थालीपीठला। तर पोहे व्यवस्थित भाजून झालं ना तर लगेचच इथे मी हे साबुदाणेसुद्धा भाजून घेणार आहे। तर आधीच आपलं हे पोहे भाजलेलं असतं किंवा साबुदाणे नाही भाजले ना तरीसुद्धा चालतं, पण हलकंसं आपल्याला एक अर्धा मिनिटं भाजून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं छान असं बघा भाजून झालेले आहेत। आता मी हे काढून घेते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथं आपण त्याच्यामध्ये एक छोटी वाटीभर इथे मी धने घेतलेले आहेत, म्हणजे 2 मोठे चमचे आपल्याला धने घ्यायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। तर धने आणि जिरे वापरल्याने खूप छान मस्त आपल्या ह्या थालीपीठला ना छान अशी चव येते। आणि जेव्हा केव्हा तुम्ही थालीपीठची भाजणी बनवत असाल ना तर तेव्हा जिरे आणि अशा पद्धतीने धने हे नक्कीच वापरा, याच्याने खूप छान मस्त चव येते। आपण जेव्हा थालीपीठ बनवतो तेव्हा सुद्धा टाकतोच, पण ह्या पिठामध्ये जर आपण टाकलं ना तर जेव्हा आम्ही भाजणी बनवतो ना तर तेव्हाच टाकायचं, म्हणजे खूप छान मस्त अजून जास्त या थालीपीठला आहे ना आपण बनवतो तेव्हा खूप छान चव येते। तर हे बघा मी तर सर्व काही हे आपण जे धान्य भाजून घेतले होते किंवा कडधान्य भाजून घेतलं होतं ना तर व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला जी काही थालीपीठचे आपण जे भाजून घेतलेले आहेत ते सगळे धान्य तर ते दळायला आपल्याला द्यायचे। तर हे बघा छान असं मस्तपैकी थंड झालं ना सर्व आपल्याला मिक्स करायचं, म्हणजे जे काही आपण दळू ना तर तेव्हा सगळे व्यवस्थित आपले जे धान्य आहेत तर व्यवस्थित याचं छान असं पीठ तयार होईल। तर हे आपलं हे जे काही भाजणी थालीपीठाची ती छान अशी मस्त थंडी झाली ना तर मग याला आपण गिरणीतून मस्त बारीक असं याचं आहे ना पीठ करून आणणार, जसं आपण बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरीसारखं आपल्याला याचं मस्त असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर हे बघा अशा प्रकारे मी इथून गिरणीतून आहे ना छान असं हे पीठ दळून आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही किती छान असं आपलं हे जे काही थालीपीठची भाजणी आपण बनवलेली ना त्यापासून अशा प्रकारे मस्त असं पीठ तयार झालेलं आहे बघा। तर ही थालीपीठाची भाजणी तुम्ही जवळजवळ 6 महिने टिकवू शकतात। खूप छान मस्त आपण भाजून केलेलं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित भरपूर असे आपले हे भाजणी ना थालीपीठ ती टिकते आणि जेव्हा केव्हा तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल ना तेव्हा झटपट मस्त ही भाजणी वापरून थालीपीठ बनवू शकतात।